हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये व्हेनचा वापर कधी कुठे कसा करावा आणि हे वाक्य इंग्लिशमधनं कसं बोलावं हे पाहिलं. त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिली आहे आणि आज आपण त्याच व्हेनचे 50 वाक्य पाहणार आहोत. आजच्या या व्हेनच्या प्रॅक्टिसमुळे तुम्हाला व्हेनचे कुठलेही वाक्य बोलण्यासाठी अडथळा येणार नाही. सो लेट्स स्टार्ट व्हिडिओ. व्हेन डू यू वेक अप? तू कधी उठतोस? आता इथे डू हा आपल्याला वर्तमान काळामध्ये बोलायचा आहे, म्हणून हे हेल्पिंग वर्ब जे घेतले आहे ते डू घेतलेलं आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की डीड वापरायचा, तो भूतकाळासाठी वापरायचा. डूचाच भूतकाळाचं रूप हे डीड आहे. ओके, डूचं भूतकाळ हे डीड आहे आणि आपण वर्तमान काळात डू वापरतो. व्हेन डू यू वेक अप? तू कधी उठतोस? व्हेन डू यू गो टू स्कूल? तू शाळेत कधी जातोस? व्हेन डू यू गो टू स्कूल? तू शाळेत कधी जातोस? व्हेन विल यू कम? तू कधी येशील? व्हेन विल यू कम? तू कधी येशील? व्हेन डिड यू अराईव्ह? तू कधी आलास? ओके, व्हेन डिड यू अराईव्ह? तू कधी आलास? व्हेन आर यू लिव्हिंग? तू कधी निघत आहेस? व्हेन आर यू लिव्हिंग? तू कधी निघत आहेस? व्हेन कॅन आय कॉल यू? व्हेन कॅन आय कॉल यू? मी तुला कधी फोन करू शकतो? व्हेन कॅन आय कॉल यू? ओके, व्हेन इज युअर बर्थडे? तुझा वाढदिवस कधी आहे? व्हेन इज युअर बर्थडे? तुझा वाढदिवस कधी आहे? व्हेन डज द ट्रेन लीव? रेल्वे कधी सुटते? नेक्स्ट पाहूया. व्हेन डिड यू स्टार्ट लर्निंग इंग्लिश? व्हेन डिड यू स्टार्ट लर्निंग इंग्लिश? तू इंग्रजी शिकायला कधी सुरुवात केली? व्हेन डिड यू स्टार्ट लर्निंग इंग्लिश? तू इंग्रजी शिकायला कधी सुरुवात केली? व्हेन आर युअर एक्झाम्स? तुझ्या परीक्षा कधी आहेत? ओके, व्हेन आर युअर एक्झाम्स? तुझ्या परीक्षा कधी आहेत? नेक्स्ट पाहूया. व्हेन विल द मीटिंग बिगिन? बैठक कधी सुरू होईल? ओके, व्हेन डिड यू फिनिश युअर होमवर्क? तू गृहपाठ कधी पूर्ण केला? तू तुझा अभ्यास कधी पूर्ण केला? व्हेन डिड यू फिनिश युअर होमवर्क? व्हेन आर वी गोईंग शॉपिंग? व्हेन आर वी गोईंग शॉपिंग? आपण खरेदीला कधी जाणार आहोत? आपण खरेदीला कधी जाणार आहोत? व्हेन शूड आय स्टार्ट दिस वर्क? व्हेन शूड आय स्टार्ट दिस वर्क? मी हे काम कधी सुरू करावे? ओके, व्हेन आर दे कमिंग बॅक? ते कधी परत येत आहेत? व्हेन आर दे कमिंग बॅक? ते कधी परत येत आहेत? चला तर मग नेक्स्ट सेंटेन्स पाहूया. व्हेन डिड यू बाय धिस फोन? व्हेन डिड यू बाय धिस फोन? बाय म्हणजे विकत घेणे. तू हा फोन कधी विकत घेतला? व्हेन विल यू कम्प्लीट धिस प्रोजेक्ट? व्हेन विल यू कम्प्लीट धिस प्रोजेक्ट? तू हा प्रकल्प कधी पूर्ण करशील? व्हेन विल यू कम्प्लीट धिस प्रोजेक्ट? व्हेन कॅन वी मीट अगेन? आपण पुन्हा कधी भेटू शकतो? इथं कॅन या शब्दाचा अर्थ शक्य होणे, शक्य असणे किंवा शकतो, शकते या प्रकारे होतो. व्हेन कॅन वी मीट अगेन? आपण पुन्हा कधी भेटू शकतो? ओके, व्हेन वॉज द लास्ट टाइम यू व्हिजिटेड युअर व्हिलेज? व्हेन वॉज द लास्ट टाइम यू व्हिजिटेड युअर व्हिलेज? तू शेवटचा तुझ्या गावाला कधी गेला होतास? व्हेन डिड यू रिअलाइज युअर मिस्टेक? व्हेन डिड यू रिअलाइज युअर मिस्टेक? तुला तुझी चूक कधी समजली? ओके, व्हेन डिड यू रिअलाइज? रिअलाइज म्हणजे समजणे. व्हेन आय रिच्ड होम इट स्टार्टेड रेनिंग? मी घरी पोहोचलो तेव्हा पाऊस सुरू झाला. आता हा प्रकार जो आहे व्हेनचा तो दुसरा प्रकार आहे. व्हेन आय रिच्ड होम इट स्टार्टेड रेनिंग? मी घरी पोहोचलो तेव्हा काय झालं होतं? पाऊस सुरू झाला होता. ओके, व्हेन शी स्माइल्ड एव्हरीवन बिकेम हॅपी? ओके, व्हेन शी स्माइल्ड एव्हरीवन बिकेम हॅपी? ती हसली तेव्हा सर्वजण आनंदी झाले. व्हेन आय वॉज अ चाइल्ड आय लव्ड प्लेईंग आउटसाईड? व्हेन आय वॉज चाइल्ड आय लव्ड प्लेईंग आउटसाईड? मी लहान असताना मला बाहेर खेळायला खूप आवडायचे. व्हेन द टीचर एंटर्ड द क्लासरूम एव्हरीवन स्टूड अप? ओके, व्हेन द टीचर एंटर्ड द क्लासरूम एव्हरीवन स्टूड अप? शिक्षक वर्गात आले तेव्हा सर्वजण उभे राहिले. शिक्षक वर्गात आले तेव्हा सर्वजण उभं राहिले. म्हणजे इथं स्टँडअपचं जे भूतकाळ आहे, पास्ट टेन्स आहे स्टूड अप. व्हेन द बेल रँग द स्टुडंट्स लेफ्ट द क्लासरूम? व्हेन द बेल रँग द स्टुडंट्स लेफ्ट द क्लासरूम?
वाजली तेव्हा विद्यार्थी वर्गातून बाहेर पडले. When you work hard, success follows you. When you work hard, success follows you. जेव्हा तुम्ही मेहनत करता तेव्हा यश तुमच्या मागे येते. When you help others, you feel happy. When you help others, you feel happy. जेव्हा तुम्ही इतरांना मदत करता तेव्हा तुम्हाला आनंद होतो. When I saw her, she was reading a book. When I saw her, she was reading a book. मी तिला पाहिले तेव्हा ती पुस्तक वाचत होती. When he called me, I was driving. त्याने मला फोन केला तेव्हा मी काय करत होतो? गाडी चालवत होतो. When we reached the station, the train had already left. आम्ही स्टेशनवर पोहोचलो तेव्हा रेल्वे आधीच निघून गेली होती. When we reached the station, the train had already left. When life gives you challenges, face them with courage. When life gives you challenges, face them with courage. जीवन आव्हाने देते तेव्हा ते धैर्याने त्याचा सामना करा. When opportunity knocks, don't hesitate. संधी मिळाली की अजिबात संकोच करू नका. When everything seems impossible, never lose hope. When everything seems impossible, never lose hope. सगळे अशक्य वाटत असताना कधीही आशा सोडू नका. सगळे अशक्य वाटत असताना काय करा? नेवर लूज होप, आशा सोडू नका. When you respect time, time rewards you. जेव्हा तुम्ही वेळेचा आदर करता तेव्हा वेळ तुम्हाला यश देते. When you respect time, time rewards you. When I look back, I realize how much I had learned. मी मागे वळून पाहिले तेव्हा मला समजले की मी किती काही शिकलो होतो. आपण व्हेनची 35 डेली सेंटेन्सेस पाहिली, परंतु व्हिडिओ खूप मोठा होत आहे त्यामुळे इथेच थांबूया. तुम्हाला जर हवी असतील की प्रॅक्टिस म्हणून प्रत्येक टॉपिकवर जर 50 सेंटेन्सेस हवी असतील बेसिक टू ॲडव्हान्स, तर नक्कीच आपण त्यावर व्हिडिओ बनवूया. चला तर मग भेटूया पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत डेली यूज सेंटेन्सेसची प्रॅक्टिस करा. थँक्यू.